अगं आजी याचा स्पीड बघ ना, संपूर्ण सगळं तो. तू पटापट खातोस ना, म्हणून मी सुद्धा पटापट खातोय. तू हळू खा, मी हळू खाईन. संपली माझी पोळी. आजी काय माझी पोळी का ढापलीस तू? तुझ्या पानात आहे ना? माझ्या पानात का पोळी घेतलीस तू? तू का करलीस? तुझी पोळी नव्हती, माझी पोळी होती, जी तू ढापलीस. अरे यार, या तुझ्या हिशोबाच्या नादात मी आपला स्कोर विसरलोय. मी 5 तू 4. चल 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 चल, मी 5 आहे, तू 4 होतास, कळलं ना? सोड ना, परत सुरू करू. मग करू ना, मी का घाबरतो का? कर सुरू. लव ऑल 5-5 पुन्हा पहिल्यापासून सुरू. 1 2 3 स्टार्ट. अरे काय आता 6. फालतू कॉम्पिटिशन करतो माझ्याशी. माहिती आहे मी किती पुढे आहे. अरे भांडू नका. संपली. मुलं झोपली? झोपली ना, दमली खेळून खेळून. तू पण जमला असशील ना, जेवून घे पटकन. काय करून? काही करत नाहीये मी. विचार करून सुद्धा माणूस दमतोच की. पुरणपोळ्या केल्यात. कशाला गेल्यास तू पुरणपोळ्या? मुलांसाठी सण साजरे करावे लागतात. तुला माहिती, माझ्या ताटातली पुरणपोळी चोरून खायचा, ढापून खायचा. त्याला माहित होतं मला खूप आवडते पुरणपोळी. आमच्या कॉम्पिटिशन मध्ये ना मी जिंकायचो, सगळ्यात जास्त पुरणपोळी मी खायचो आणि हा स्वतःचा स्कोर वाढवायचा. पण गुलाबजाम सगळ्यात जास्त तो खायचा आणि तू स्कोर वाढवायचास. चल तुला सांगते, तुझ्या नकळत समरला अशा बऱ्याच पुरणपोळ्या करून खाऊ घातल्यात मी. मला म्हणायचं तुझा नवरा काय मला जेवू देत नाही, सगळं संपवून टाकतो, माझ्या पोळ्या चोरतो, म्हणून माझ्यासाठी 2 पुरणपोळ्या एक्स्ट्रा लाटत जा. सिक्रेट होतं, सांगून टाकलं. चल. अरे आनंद, निकिता प्लीज, बाकी काहीही सांग, पण समरशिवाय पुरणपोळी खाणं म्हणजे मला कल्पनाच नाही करवत. सवयच नाही, घशाखाली घास नाही उतरणार माझ्या. समर बरोबर पूर्वीसारखी मैत्री झाल्याशिवाय मी पुरणपोळी खाणार नाही. अरे हे चुकीचं आहे. काय झालं अधीरा तुला? तू अशी शांत शांत काय आहेस? हे काय अधीरा, तुझ्या डोळ्यात का पाणी आहे? हा अधीरा, सणाच्या दिवशी कोण रडतं का सांग मला? सणाच्या दिवशी असं पब्लिकली ह्युमिलिएट कोणीच कोणाला करत नाही. का वागतं ताई असं सारखं? फ्रँकली स्पीकिंग, मला ना हे तुझ्या आईबद्दल असं सतत कंप्लेंट करणं खरंच नाही आवडत आहे. बघितलंस ना केवढं बोलले आता त्या, किती पब्लिकली ह्युमिलेट केलं मला. मला नाही आवडत आहे, मला त्रास होतो. मी कसं आई बघ, आई आहे ना त्या विचारांची आहे, जेव्हा सुना सासवांना घाबरायच्या किंवा सासवा जे म्हणतील ते योग्य असं असायचं, राईट? तू ना एक काम कर, तू उद्यापासनं किंवा आत्तापासूनच आई समोर सरेंडर हो आणि असं दाखव की आई तुम्हीच मला शिकवा, किंवा मलाही नाहीये तुम्ही सांगाय कसं करायचं, तुम्ही जे करतात एकदम बेस्ट आहे, तुम्ही जे करतात एकदम परफेक्ट आहे. माझ्यासाठी हे करूच शकतेस ना तू. याने काय होईल माहितीये का? अगं तिला सुद्धा असं वाटेल ना की माझी सून माझ्याकडनं काहीतरी शिकतेय. अगं तू इतका कॉन्फिडन्स दाखवतेस तर तिला थोडंसं इन्सिक्युअर वाटतच असेल ना. आपण आता फिरायला जाऊयात ना, तेव्हा आईला सोबत घेऊन जाऊयात. सिरियसली. आपल्या बरोबर काय करते तुला माहितीये का? त्या तू माझा प्लॅन तर ऐक ना. आपण मूवीजला जातो, मग एखाद्या मूवीला तिला सुद्धा घेऊन जाऊयात ना सोबत. आपण किती आउटिंग्स करतो, किती हॉटेलिंग करतो. आय नो ती कटकट करेल, ती चिडेल, ती बोलेल,
पण ट्रस्ट मी आदिरा हे फक्त 1-2 तास असेल. त्यानंतर तिलाही समजेल तू किती चांगली असते. मला असं वाटतंय ना, तिला अटेन्शन मिळत नाहीये घरात, कारण सगळं अटेन्शन तर कोणीतरी घेऊन बसलंय त्यांच्याकडे. सो हे सगळं ना लॅक ऑफ अटेन्शनमुळे होत आहे. ऐक ना, मग माझ्यासाठी प्लीज आपण काही दिवस आईला थोडं जास्त अटेन्शन देऊयात ना. एखादा अनोळखी माणूस भाऊच समजला असता रे तुम्हाला. म्हणजे भावासारखंच एकमेकांची मांडायचा, भावासारखंच एकमेकांशी प्रेम पण करायचं. काय माहिती कोणाची दृष्टी लागली तुमच्या मैत्रीला. जाऊ दे आजी, तू नको त्रास करून घेऊस. जरी ठरवलं ना की नाही त्रास करून घ्यायचा, तरी त्रास होतोच रे. नातवासारखा आहे मला तो. कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं तुमच्या दोघांच्या मैत्रीला अशी फूट पडेल म्हणून. प्लीज आजी, आता नको तो विषय. समर बरोबर बोलतोय आई. आनंद आपल्याबरोबर होळीला नाहीये आज. ह्याचं वाईट मलाही खूप वाटतंय. तुम्ही त्याला नातवासारखं समजायचा, मी त्याला माझ्या मुलासारखं समजायचे. पण त्याने काय केलं आपल्याबरोबर? अहो, आपल्या डोळ्यांनी बघितलं ना आई, ते विसरून कसं चालेल? इतक्या वर्षाचं नातं आपलं, इतक्या वर्षाचा घरोबा, आपल्या घरात चोरी केली, इतका सुद्धा विचार केला नाही त्यांनी. खाल्ल्या मिठाला जागला नाही ना तो आई. काकू, बास आता हा विषय. सॉरी समर, सॉरी. जाऊ दे आपण आता कोणी बोलायचंच नाही, विषयच नको काढूया. आपण सगळ्यांनी नमस्कार करूया आता. चला. वा 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 वा. रोहिणी, मला आत्ताच्या आत्ता गरम चहा हवाय, आलं टाकून. माझ्या रूम मध्ये लवकर घेऊन ये. हो सर. आजी पण केवढ्या इमोशनल झाल्या होत्या. आनंदाला ना फक्त राजवाड्यांच्या नाही, आजींच्याही जवळचे आहेत. खूप मोठं कुटुंब नाहीये यांचं, आणि असे नातेवाईकही पाहिले नाहीत मी कधी. म्हणून कदाचित आनंदाला अजूनच जास्त जवळचे झाले असते. किती घट्ट छान नातं होतं त्यांचं. राजवाडेही घरी बोलून नाही दाखवणार, पण ते सुद्धा आनंदादांना खूप मिस करतायत हे कळतंय मला. देवा, मला आता ताकद दे या दोघांची मैत्री पुन्हा जोडण्याची. लवकरात लवकर आनंदाला निर्दोष असल्याचा पुरावा सापडू दे, आणि मला तो राजवाडेंना दाखवता येऊ दे.